गुड मॉर्निंग ताई आणि दादांनो, स्वागत आहे तुमचं प्रिय ऑफिशियल चॅनेलमध्ये। तर खूप दिवस आपलं शेअरचं काम चालू होतं, त्याच्यामुळे आपल्याला काही इथे नदीला जायलाच भेटलं नाही पोरांचं। तर खूप दिवस चाललं होतं की पोहायला जायचं, तर आज फायनली पोरं चाललेत पोहायला आणि आत्ता वाजले सकाळचे 8:30। आज घरातले थोडीफार कामं केली आणि शेडवरती काय आज काम नाही म्हणून आज जरा निवांत आहे, त्याच्यामुळे पोरांना घेऊन आले नदीवरती। तर हा बघा कुत्रा माझ्या चुलत भावाचा आहे, किती क्यूट दिसतोय। आपण ज्या नदीला आलो या नदीला भीमा नदी म्हणतात। ही महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून ही नदी उगम पावते आणि ह्याच नदीला सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे चंद्रभागा नावाने ओळखले जाते। ही नदी खूप लांबपर्यंत वाहत जाते आणि पाणी एकदम क्लीन आणि स्वच्छ असतं, त्याच्यामुळे बरेचसे आजूबाजूचे लोक इथे आंघोळीसाठी येतात। जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरवरून लोक इथं पोहण्यासाठी येतात। आता तरी थोडंसं पाणी कमी झालंय, कारण की आता खालच्या लोकांना थोडं पाणी कमी असल्यामुळे त्या बंधाऱ्याचे जे दरवाजे असतात ना ते उघडतात, जेणेकरून खालच्या लोकांना पण पाणी भेटेल। ज्या खडकावरून आता तुम्ही बघितलं मुलं उडे मारतात ना, तिथपर्यंत फुल पाणी असतं आणि बरेचशा आजूबाजूची लोक किंवा गावातले लोक कपडे धुण्यासाठी आणि अंथरुणं धुण्यासाठी इथे नदी येतात। नदीच्या साईडला सगळ्या साईडनी खडक आहे ना, त्याच्यामुळे कपडे वगैरे धुवायला व्यवस्थित आहे। आणि आता इथे ह्या साईडला ना पायऱ्या बनवायचं काम चाललंय, कारण की इथे स्मशानभूमी पण आहे। ज्यावेळेस दसकिरी विदेही वगैरे होतो त्यावेळेस लोकांना खाली जावं लागतं हातपाय तोंड धुण्यासाठी, म्हणून त्यांच्यासाठी सेपरेट इथं सोय करण्याची तयारी चालू आहे। इथं पूर्ण आता इथपर्यंत पायऱ्या बनणार आहेत। तर पोरं बघा किती छान पोहतात आहेत। ओमाने संस्कार आला होता पोहायला आणि 1-2 पोरं होती त्यांच्याबरोबर पोहायला, तर ते एका साईडला पोहत होते आणि हे दोघं जण एका साईडला पोहत होते, कारण तिकडे कपडे धुण्याचं काम चाललं होतं म्हणून मी त्यांना थोडंसं साईडला घेतलं होतं पोहण्यासाठी। मुलांकडे बघून ना माझ्या सगळ्या लहानपणीच्या आठवणी मला आठवल्यात। आज आम्ही पण लहान असताना कपडे धुवायला नदीला यायचो, तर इथे सगळेजण आंघोळ करायचे। आमचा भरपूर मोठा ग्रुप होता मुला मुलींचा, सगळ्यांच्या आया कपडे धुवायला आले का आम्ही इथे आंघोळ करायचो। आणि आधी कसं पावसाळ्यात ना पाणी नदीला खूप यायचं आणि खूप पूर यायचं। भीमाशंकरला पाऊस झाला ना का सगळं ह्या नदीला खाली पाणी येतं, त्यावेळेस खूप गढूळ पाणी असायचं, म्हणून आम्ही ना या नदीच्या कडेला ना झरे बनवायचे। रेतीमध्ये खूप मोठा खड्डा घ्यायचा आणि 1-1.5 तासाने तो खड्डा फुल भरायचा आणि तेच पाणी आम्ही पिण्यासाठी न्यायचो। बऱ्याच वेळा आम्ही नदीवरून पण आंघोळीसाठी खूप पाणी नेले। ज्यावेळेस विहिरीचं पाणी खाली जायचं, जेव्हा पायऱ्या संपायच्या विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी, तेव्हा बऱ्याच वेळा आम्ही नदी येऊन सुद्धा आंघोळीसाठी पाणी नेले। ते जुने दिवस मला यांना बघून आठवलं। बघू शकता तुम्ही आमच्या नदीचं पात्र किती डीप आहे। बऱ्याच ठिकाणी उथळ पात्र असतं नदीचं आणि आता तुम्ही जे पिंपळाचं झाड बघितलं तिथपर्यंत पाणी असतं नदीचं, पण आता पाणी खाली सोडलं त्याच्यामुळे कमी झालंय। आणि बऱ्याच वेळेस ना नदीच्या साईडला ना शंकराचे मंदिर आणि शंकराचे पिंडे असतात, तसंच आमच्या नदीवरती पण एक छान अशी ही शंकराची पिंड आहे आणि इथपर्यंत पाणी होतं, पण आता 8 दिवस झाले पाणी खाली सोडल्यामुळे पाणी थोडंसं कमी झालंय। आणि ह्या नदीची खासियत म्हणजे ना कायम 12 महिने या नदीला पाणी असतं, कधीच नदी सुकत नाही। आणि जेव्हा लोकांकडे पाणी नसतं मेमध्ये, कडक मे महिन्यामध्ये जेव्हा लोकांना पाणी नसतं, तेव्हा ही नदी फुल भरून वाहते, कारण की मधल्या बाऱ्या तर बंद केल्या जातात आणि फुल असा तुंबवली जाते ही नदी। ह्या नदीमुळे ना आजूबाजूच्या शेतकऱ्यांची तर खूप मजा आहे, कारण की एवढ्या मोटरी बसवल्यात ना लोकांनी नदीवरती शेतासाठी, इथून सगळ्यांनी पाण्याच्या पाईपलाईन केल्यात, त्याच्यामुळे आजूबाजूच्या परिसरात ना बिलकुल पाण्याची कमतरता नाही। नदी तर आहेच, त्याचबरोबर इथे जवळ कॅनॉल पण आहे आणि ओढे पण आहेत, विहिरी पण आहेत, भरपूर पाण्याची सुविधा आहे, त्याच्यामुळे ह्या गावाला तर काय पाण्याची कमतरता नाही आहे। एवढा कडक मे उन्हाळ्यामध्ये पण भरपूर पाणी असतं। तर आता पाणी ऑलमोस्ट खाली सोडले, पण मला वाटतं 8-10 दिवसात पुन्हा बाऱ्या तुंबवतील आणि जेव्हा वरतून पाणी येईल तेव्हा हे पूर्ण पाणी जिथे आता पोरं उभे आहेत ना त्याच्या उंच पाणी, इकडे तुम्हाला ग्रीन झाडं दिसतात ना तिथपर्यंत पाणी लागतं। तर चला आता पोरांचं झालंय पोहून वगैरे आणि आता आम्ही निघालो घरी। बरेच वेळ मुलं पोहत होती, त्यांचं पोहून झालं ना तर मी चालले घरी घेऊन त्यांना। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।